त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं आता ते भारतभर चाललेलं आहे. जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते काम चाललं. म्हणजे नागपूरला गेलेलं असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेलं असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला, तो घाल दिला नाही मी परत ठेवलाय माझ्याकडे. कसा आनंद नाही मिळणार कसे नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल, कारण तुम्हाला माहितीच नाही. केवढा आनंद आहे रे. गावातल्या कुठल्या मुलाचं आपलं अपत्यच पहिलं आलं पाहिजे असं नाही. सगळीच जर माझीच अपत्य वाटायला लागली मला, माझी मुलं आहेत. तुझं काय केलं, तू 4 भिंती पुरतं तुझं कुटुंब मर्यादित ठेवलं नाहीस. तुझं कुटुंब तू भिंती पाडल्यास आणि सगळंच गाव तुझं कुटुंब केलंस, त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. ती भिंती पाडण्याची आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कुवत आहे, पण आपण ते करत नाही आहोत. आपण आपल्यापुरते मर्यादित राहतोय, तेवढा जरा गोंधळ आहे. तो नाही, प्रत्येकाला शक्य आहे. आमच्या कुठल्या तरी एखाद्या बेसावत क्षणी नाम फाउंडेशनची सुरुवात झालेली, तो क्षण बेसावधच होता. आम्ही सगळ्याच गोष्टी करतो. आम्हाला व्यसन नाही आहेत का, आम्हालाही व्यसन आहेत, आम्हालाही सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. पण त्यातून जर का एखाद्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट दिसत असेल की अरे बापरे ही विसंगती समाजामध्ये आहे, ती मला दूर करता येईल का, असा मनात नुसता विचार येणं सुद्धा खूप आहे. आणि तो चुकून कुठेतरी आला अनवधानानं आणि त्यातून नाम फाउंडेशन सुरू झालं. मकरंद सारखा अतिशय सेन्सिटिव्ह माणूस, तो मूळचा मराठवाड्यातला. त्यामुळे हे सतत का. आणि आता गंमत अशी आहे, मगाशी तुम्ही सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपल्याबरोबर MOU झालेलं आहे आणि टाटा मोटर्स. त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं आता ते भारतभर चाललेलं आहे. जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते काम चाललंय. गंमत येते, मस्त वाटतं. आता काश्मीरला गेल्यानंतर इथं झब्बाणी लंगा घालून हुडहुडी भरली रे पहिल्यांदा. मी तुला खरं सांगतो, गोंधळ. नंतर मग कापड तिथं घेतली विकत. म्हणजे नागपूरला गेलेलं असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेलं असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला, तो घाल दिला नाही मी परत ठेवलाय माझ्याकडे. पण ही गंमत कशी, आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला हे कम्फर्टेबल वाटतं. मी याच्यामध्ये अतिशय छान आहे, बरं वाटतं मला. आणि माझे आई वडील हे असेच गावरान, माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी. मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखं वाटतं, बरं वाटतं मला, आनंद आहे काय. आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असतो. त्यामुळे अगदी अतिशय ताठर असलेला मी, अशी कोणी वयोवृद्ध दिसलं की मी पटकन वागतो. मला माहिती नाही, मला पटकन माझी आई दिसते, माझे वडील दिसतात. आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना ते आपले गावातले कुठेतरी, ते तिथलेच. शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका हो. शहरामध्ये श्वास घेता येत नाही. मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठेतरी. आमच्या तिथे डोंडज्याला राहतोय मी, सिंहगडाच्या पायथ्याला. शहरामध्ये ज्यावेळी तुम्ही 10 श्वास घेता तिथं एक घेतलेला पुरतो. इतकं प्रदूषण आहे, इतकं काय नको वाटतं. आणि सरते शेवटी काय स्क्वेअर फीटमध्ये राहतो हो आपण, एवढे 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 एवढे. आम्ही तिथं मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहे. इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, मध्ये आम्ही राहतो. कसा आनंद नाही मिळणार कसे नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल, कारण तुम्हाला माहितीच नाही. तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही, कारण ते तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे. आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत रे, श्वास नाही मिळत. आम्हाला माणसं मिळतात, जनावरं मिळतात. माझ्याकडे 10 गायी आहेत, 2 बैल आहेत, 6 कुत्री आहेत. आणि नुसता परिसर, नुसतं हिरवंगार आहे. परवा मी तुला अगदी अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्मल्यासारखं बोर घेतली आणि त्याला 3 इंची पाणी लागलो. अरे मी केवढा हरकलो होतो. वा, आता माझा आनंद त्यात आहे. मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये. म्हणजे ज्याला आहे त्याचं काही चुकतंय अशातला भाग नाही, पण मला हे आवडतंय. मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असेल तर मी गाडी थांबवतो, उतरतो. काय चाललंय रे, कशा बाई वाटतंय, काय होतं विचारतो, हानू का चल. पण हे
मला करावंसं वाटतं, कारण ती मला माझी मुलं वाटतात, ते सगळं माझं वाटतं. माझ्या परिसरामध्ये असं का चाललंय हे सतत मला वाटणं. एक तर मला मुळामध्ये मी अतिशय वांड वृत्ती होती, लहानपणी होती म्हणजे आहे, तर ती गेली नाही, ती राहिली. तो वांडपणा चॅनलाइज झाला म्हणून तू चंद्रकांत झालास. तू काही कमी वांड होतास का? ए चंदू असं आई बाबा म्हणायचं की नाही, पण त्या चंदूचा आपली प्रत्येक गोष्ट एकदा चॅनलाइज झाली ना किती छान होते. ऊर्जा, खेळ म्हणजे सर ते शेवटी काय आहे, तुमची ती ऊर्जा चॅनलाइज झाली म्हणून मग तो भाला फेकतो आणि आपल्याला गोल्ड मेडल मिळतं. पण तीच जर का नाही ना, कोपऱ्यावर उभा राहिला आता तर मग बोंबला ना, मग काय. हा, आमचं ते बस्त्याव म्हणून आमचे एक ख्रिश्चन होते, आमच्या वडिलांचे मित्र. ते साला म्हणजे नाही सुधरू, साला तू नाही सुधरू, ह्या बत्तीसून त्या बत्तीशी शिटी मारून तुरा पाडू, साला तू नाही सुधरू. म्हणजे काय नाही, या बत्तीसून त्या बत्तीशी रस्त्यावर फिरणार, शिटी मारून तुरा पाडू म्हणजे मोठा कोंबडा बांधणार, साला तू नाही सुधरू. असं त्यांची ती एक पद्धत होती बोलायची. रस्त्यावर ना जात असताना तुम्ही नुसतं एक, माझी बहीण जात असेल आणि जर तिची कोणी टिंगल केली तर मी कसं असा जातो. कुणाची बहीण असेल ना तरी तसे जा. त्या दिवशी तुम्हाला आपण खरे पुरुष काय आहोत याचा साक्षात्कार होतो. कुणाची असो, कोणाच्या हातात चाकू असेल, अगदी मोठा तलवार असेल, समोर ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतो तो सगळ्यात नेबळट आणि शंड असतो, हे लक्षात ठेवा. त्याला भिडायची ताकद ठेवा. काय करणार, हात उचलेपर्यंत आपल्याकडे काय हात नाही का, असा एकच फटका मारायचा की पडला पाहिजे, दुसरा फटका मारायची वेळच येता कामा नये. स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे, तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही. मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो. पॅटर्न काय, पॅटर्न म्हणजे काय, आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना, असं मारायचं मग असं मारायचं, सगळे पॅटर्न. हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस. आणि मीच खरं सांगतो, हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक. आणि हे मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे. एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो, आणि हे आपण सगळे करू शकतोय. बरं, आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे, फक्त ती वापरायची. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.